आणि या 260च्या प्रस्तावात एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते की राज्याचे तत्कालीन उपमुख्यमंत्री आपल्या सर्वांचे लाडके दादा, विकासाचा वादा आपण ज्यांना नेहमी संबोधतो असे आदरणीय वित्तमंत्री तत्कालीन आणि उपमुख्यमंत्री अजितदादांचं आर्थिक नियोजन आणि त्यांचं योगदान, त्यामुळेच ही 30 लाख कोटी रुपयाची गुंतवणूक सभापती महोदय शक्य झाली। या महाराष्ट्राकरता आदरणीय अजितदादांनी जे आर्थिक नियोजन आणि धोरणात्मक योगदान दिलं ते महाराष्ट्र कधी विसरू शकत नाही। अजितदादांनी या राज्यासाठी केलेले प्रयत्न आणि राज्याच्या आर्थिक प्रगतीत ते महत्त्वाचे ठरणार आहेत। सभापती महोदय त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी राज्याचा महसूल, कृषी, पाणी, औद्योगिक धोरणे आणि ग्रामीण विकास यामध्ये दीर्घकालीन नियोजन केलेले आहे। या वर्षीचा अर्थसंकल्प सादर करत असताना या नियोजनाचा अभाव राहू नये कशा त्या अर्थसंकल्पामध्ये म्हणून त्यांनी पूर्वतयारी केली होती। त्याचा थेट परिणाम राज्याची आर्थिक वृद्धी, पायाभूत सुविधा विकास आणि रोजगार निर्मिती यामध्ये दिसून येतोय।